आणि याच्यात नुकसान फक्त आपलीच होते. मी येत होतो ना त्याच्या अगोदर बघा एक सत्यानाश झाला. आणि मध्यस्थ आपले पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे बघा. निकाल देंगे अभी ये जो धनिया बनिया है वो निकाल देंगे. बरोबर. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज 26 जानेवारी आहे, तर 26 जानेवारीच्या निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थोडंसं वाढीत जाऊया आपण. मित्रांनो, आज आपला माईक पण येणार आहे, कारण मला फ्लिपकार्टचा मेसेज आलेला की आज डिलेवरी होणार आहे असं करून. ॲक्च्युअलमध्ये डेट तर उद्याची आहे, पण मेसेज आज आलेला की आज डिलेवरी होईल. पण कधी कधी डिलेवरी लेट पण होते, तर काय विश्वास ठेवू नाही शकत आपण फ्लिपकार्टवर. तर बघू, जर आला तर दाखवेल तुम्हाला. मित्रांनो, आता शेतात पोचलोय. हा वाला जो खासर आहे तो गलक्याचा आहे, हा वाला जो खासर आहे तो कारल्याचा आहे, आणि हा वाला आहे तो दुधीचा आहे. मंगाबाई अजून काय हा दिसला मंगाबाई समोर आहे. हा बघा. केव्हा मंगाबाई? ये कचरा बहुत हो ना, हाँ कचरा बहुत हो गया ना उधर. निकाल के हाँ ऊपर के बाद ट्रैक्टर साफ हो जाएगा तो ट्रैक्टर लगाएगा. कब? दोपहर में? ऊपर के बाद वो साफ हो जाएगा बाद में. ओके. उधर क्या लगाने वाला है अभी? भींडा भींडा भेंडा क्या? ये सब में भींडा लगाएगा. ये पूरे इसमें? तो ये सब निकालेंगे ना अभी? उस काम का ये नहीं ना वो? निकाल देंगे अभी ये जो धनिया बनिया है वो निकाल देंगे. बरोबर. तर मित्रांनो, आता या तिन्ही खासरांमध्ये आहे ना ट्रॅक्टर लावणार आहेत दुपारनंतर, आणि म्हणजे याच्यामध्ये भेंड्याची लागवड करणार आहे. तर चला, आता मंगाबाई पण काम करतो. आता मंगाबाईचे एक मी 2-4 क्लिप रेकॉर्ड केलेलं, सकाळीच उठून त्याचे क्लिप रेकॉर्ड केलेलं. ती तिकडे पाठीमागे फुलं दिसतात ना, ती मंगाबाई तोडत होता, त्याची थोडेफार क्लिप रेकॉर्ड केलेले. आता त्याचे एक शॉर्ट्स अपलोड करतो आणि टाकतो. चला मित्रांनो, आता शॉर्ट्स अपलोड केलेले आहे. आणि आता थोडंसं माझा आवाज तुम्हाला असं जडजड असं वाटत असेल, कारण थोडीशी सर्दी वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे असं सारखी झोप सारखी येते. तर थोडा वेळ आता आराम करतो. जस्ट उठलं, आता थोडासा फ्रेश होतो. तो दोस्तों, फाइनली फ्रेश हो चुका है आपका भाई, और फ्रेश महसूस कर रहा हूँ, क्योंकि दोपहर में सोया था 2 घंटे. और मीने काय सांगितलेलं, ते फ्लिपकार्टवाल्यांचा आहे ना भरोसा नाही. त्यांचा फक्त आज सकाळी मेसेज आलेला की आज डिलेवरी होणार, पण अजून डिलेवरी त्यांची झाली नाही. त्यांचा नाही कॉल आला ना, काहीच अपडेट नाही मिळत त्याच्यानंतर. पण ठीक आहे, मला वाटलेलंच त्या पद्धतीनेच त्यांची कामं होतील. आई आता काय करते का? आत्ताचा ब्लॉग बघाल काय का? आता ब्लॉग बघायला लागला आईचा. आता जवळजवळ 5 वाजले संध्याकाळची. सकाळी शूट केलंय ब्लॉग काहीतरी 9 का 9:30 वाजता ना, आता ब्लॉग बघायला लागले 5 वाजता. आई चहा दे जा मला. जा वाई, चहा आणि बटर दे मग. हा द्यायचं. चला, चहा आलेला आहे, चहा पितो आता. फ्लिपकार्टवाल्याचा फोन आत्ता आला जस्ट मला की डिलेवरी घेऊन आलोय म्हणून. आता जातो गावात आणि बघतो. चल, बरं झालं की आजच्या आजच ते आलं. तर आता अनबॉक्सिंग करू, तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने दाखवतो. काय नवीन तर काहीच नसेल, जे होतं तेच मागवलंय. जुना माईक जो होता आपला तसाच आहे, पण एक असते ना आवड असते का एखादी नवीन वस्तू अनबॉक्स करायची. तर चला, आता जातो आणि आपण घेऊन येऊ माईक. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण हनुमानाच्या मंदिराजवळ आलेले आहेत, आणि आपल्या गावातलं हनुमानाचं मंदिर तुम्हाला दाखवतो. बघा, जबरदस्त एकदम. सर्वात पहिले इकडे आपण बघू शकतो ते गणपतीची मूर्ती आहे, आणि राईट साईडला राधाकृष्णाची मूर्ती आहे, आणि मध्यस्थ आपले पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. बघा किती सुंदर आहे. चला मित्रांनो, आता भगवंताचे दर्शन घेतलेले आहेत. आता इकडे वेट करतो, तो डिलेव्हरी बॉय येतो तिथपर्यंत. इकडेच मस्त थंडावा एकदम, तर इकडे बसतो थोडा वेळ, तो येतो तिथपर्यंत. चला मित्रांनो, आपला डिलेव्हरी बॉय आलाय. हा बघा. तर चला मित्रांनो, फायनली आपला माईक आपल्याकडे आलेला आहे. आता घरी जाऊन मस्त त्याचा रिव्ह्यू करू. चला मित्रांनो, फायनली घरी पोचलो. आता पटकन काढतो माईक आणि मस्त एन्जॉय करू आपण.
हा 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 हा, खूप इच्छा आहे माईक वापरायची, कारण हे असं डायरेक्ट मोबाईलमधनं आवाज येतो त्याच्यात मजा नाही मिळत मित्रांनो, कारण आवाज व्यवस्थित येतच नाही, क्लिअर होतच नाही ते. चला मस्त अनबॉक्सिंग करतो, तुम्हाला दाखवतो चला वन साईड. आणि तुम्ही या माईकचा रिव्ह्यू जर बघितला नसेल तर मी इकडे कुठेतरी देईल, नाहीतर मग एंड स्क्रीनला लावून देईल ती व्हिडिओ, ती नक्कीच बघा. सेम माईक आहे, सेम रिव्ह्यू येईल. चला आईला दे, आई आहे गे माईक आणलाय आपण, आता अनबॉक्सिंग करू. इकडे इकडे खोलते पॅकेट. हां माईक काढ व्यवस्थित. चला मित्रांनो, चालू झालं, आता कनेक्ट करतो ना, आधी बघू वॉइस कसा येतो ते. हेलो, दिस इज माइक चेक, हेलो. तो फाइनल दोस्तों मैंने माइक कनेक्ट कर लिया है। हाँ, थोड़ा सा आपको आवाज़ जो है वो घूमता हुआ नजर आएगा, मतलब इसका मैंने रिवर्ब मोड ऑन किया है, देखो लाइट ब्लिंक हो रही है यहाँ पर ग्रीन वाली, ठीक है। तो थोड़ा सा रुको, इसका सेटअप और करता हूँ और आपसे बाद में मिलता हूँ. तर चला मित्रांनो, फायनली माईकची सर्व सेटिंग केलेली आहे आणि माईक पुन्हा एकदा कनेक्ट केलं आहे आणि आता आवाज कसा येतो ते क्लिअर मला एक कमेंट करून सांगा. चला ठीक आहे. आणि मी येत होतो ना त्याच्या अगोदर बघा एक सत्यानाश झाला. हे बघा मित्रांनो, इकडे हे जो पालक जो आहे तो पूर्ण नाश झालेला आहे. नाश झालेला म्हणजे गुरं शिरलेली आणि एवढा एवढा खाला बघा, हे 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 इकडून आणि इकडे पण थोडासा नाश केलेला आहे. यायला असं असते मित्रांनो, म्हणून मी कधी पण जेव्हा पण बाहेर जातो किंवा पुन्हा जेव्हा येतो ना तेव्हा गेट नेहमी लावतो. का? कारण बाहेरची गुरं वगैरे आली ना का असा पूर्ण नाश करून टाकतात आणि याच्यात नुकसान फक्त आपलीच होते. आता मंगाबाईला विचारू. आता बघा, अरे मंगाबाई पूरा खाली आहे यार. हाँ क्या करूँ, मैं तो अंदर ही था, वो किधर से वापस आया। हाँ, ये इधर से आया, इधर से आया क्या? इधर से किधर लेकिन खुला है वहाँ पर? खुला ही है नहीं पूरा, वो साइड पर खुला ही है ना। हाँ ठीक है, चलो अभी ज़्यादा नहीं खाया तो अच्छा है क्या? थोड़ा सा ही है. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो आणि आजचा व्हिडिओ कसा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.